नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर पहा आपल्या समोर गुणोत्तर आणि प्रमाणाचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, जर ए बी सी यांना 12,000 रुपये 2 आस 5 आस 8 या प्रमाणात वाटले असतील तर ए चा वाटा किती रुपयाचा असेल? तर मुलांनो काय करायचं, एकदम सिंपल आहे. जे तुम्हाला गुणोत्तर दिलं त्यांना x जोडा, म्हणजे पहिल्याचा वाटा 2x रुपये झाला, दुसऱ्याचा वाटा 5x रुपयाचा असेल आणि तिसऱ्याचा वाटा 8x रुपयाचा असेल आणि तिघांना मिळून मुलांनो ही जी रक्कम आहे ती 12,000 रुपयाची आहे. म्हणजे बरोबर 12,000 रुपये आपल्याला दाखवायचे. बेरीज करून घेताना पहा, 2 आणि 5 7, 7 आणि 8 झाले मुलांनो 15x बरोबर 12,000. याच्यावरनं x ची किंमत मुलांनो काढायची. हे 15 गुणिलेचे तिकडे काय होतील, भागिले होतील. म्हणजे 12,000 भागिले 15 म्हणजे 15 1 15, 15 8 120 आणि वरचे 2 शून्य म्हणजे x ची किंमत त्या ठिकाणी आपल्याला किती मिळणार आहे मुलांनो, 800 रुपये. अशा पद्धतीने आपल्याला ज्याचा वाटा विचारला तो आपण काढू शकतो. मला ए चा वाटा विचारलाय तर आपल्याला माहिती आहे की ए ला हे 2 वाटे मिळालेले आहेत. 2x याचा अर्थ 2 गुणिले 800 करा, म्हणजे 800 दुने किती झाले, 1600. अशा पद्धतीनं ए ला 1600 रुपयाचा वाटा त्या ठिकाणी मिळालेला असेल. धन्यवाद.